रामकृष्ण हरी नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बा मित्रांनो, बंधू भगिनींनो, आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवरनं तुम्हाला जंगलामध्ये वनस्पतीची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती असे माहिती आपण देत राहतोय. तर बघा, तुम्हाला मी आज एकदम एक जबरदस्त उपाय सांगतोय. आपल्या चॅनलवरनं बघा, पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेले ज्ञान, गुरुजनांच्या मुखातून अवगत झालेले ज्ञान, ग्रंथ पुस्तकांच्या माध्यमातून मिळवलेले ज्ञान किंवा आपल्याकडे ज्ञान ज्यावेळेस संपतं त्यावेळेस आपण दुसऱ्या वैद्याकडून जातो आणि वैद्यांचं ज्ञान आपण आपल्या चॅनलवर हिसकून आणतो किंवा कुणाला काही माहीत असेल तर आपल्या चॅनलवर आपण देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, मी तुम्हाला आज सांगतोय की वेडा माणूस नीट करण्याचा एक उपाय. आपल्याकडे परंपरेने पूर्वी ज्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी ज्या काही वनस्पती सांगितलेल्या होत्या, जे काही आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेलं होतं, पण ते विसर पडला आपल्याला. आजही खेड्यापाड्यामध्ये परंपरेनं चालत आलेली आणि अनुभव सिद्ध अशी औषधं आहेत, परंतु त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही. ही औषधं तुम्हाला काही माहीत होत नाही आणि ही सर्वांना माहीत असावं, हे ज्ञान अवगत असावं म्हणून आपण ते व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्हाला मी इथं दाखवतो शेवग्याचं झाड. हा एक कडू शेवगा. तर कडू शेवग्याच्या पाल्याचा काही उपयोग आहे का? याचे अनेक उपयोग आहेत. ते व्हिडिओ मी तुम्हाला पुढे घेऊनच येईल, परंतु आज मी एकदम छोटा व्हिडिओ बनवतो, एकदम मोजकं सांगतोय तुम्हाला की जर माणूस वेडा झाल्यानंतर मेंदूला वगैरे झटका बसतो, वेडा होतो, वेड्यासारखा करतो, तर त्या माणसाला बरा करणारा घरगुती साधा सोपा उपाय, हा उपाय करा अगदी 2 मिनिटांमध्ये सांगतोय बघा. तर काय करायचं, कडू शेवग्याचा पाला घ्यायचा आहे, एक बाज घ्यायचे. जो माणूस वेडा झालेला आहे, हा उपाय नवतार असावा, ताजा असावे, किंवा वेडा झालेला माणूस 1 महिना 2 महिन्यापासून वेडा झाला, 1 महिन्यापासून, तर ते एव्हा करावा. किंवा उगाच 4-6 वर्षापूर्वी वेडा झालेला आहे त्याच्यावर उपाय करू नका. ताजा नवतार माणूस वेडा झाला तर त्याच्यावर हा उपाय तुम्ही करू शकता. तर काय करायचंय, बाजेला माणूस उलटा बांधायचे. आपले जे दोरीची बाज असते बघा, दोरीची बाज घ्यायचे, त्या दोरीच्या बाजेला किंवा आपले कोणतीही बाज घेतली तरी चालेल, तिला खाली होल असतात, पत्र्याची असो किंवा जाळीची, त्याच्यावर माणसाला उलट झोपवायचं. उलट झोपवल्याच्या नंतर वरून त्याच्यावर घोंगडं टाकायचे आणि खाटेच्या खालून आपल्याला कडू शेवग्याच्या पाल्याचा धूर करायचे. हा धूर जेणेकरून त्या माणसाच्या डोळ्यामध्ये, नाकामध्ये, तोंडामध्ये सर्वत्र तो धूर गेला पाहिजे. घोंगडं टाकून काही वेळ, ज्या प्रमाणात वेडा माणूस झाला, जर हॉस्पिटलमध्ये नेला तर त्याला विजेचे झटके दिले जातात. हो, तर विजेच्या झटक्यापेक्षा हा एकदम साधा सोपा उपाय. ज्यावेळेस त्याला धूर सोसल तोपर्यंत ठेवून कपड्यानं दाबायचं आणि पुन्हा काढायचं, पुन्हा श्वास घेतल्यानंतर पुन्हा दाबून धरायचा. असे धुराचे त्याला 2-3 झटके द्यायचे. असा उपाय तुम्ही 7 दिवस केला तर 7 दिवसामध्ये वेड लागलेला माणूस पूर्णपणे बरा होतो. एकदम साधा सोपा उपाय. हा उपाय करून बघा. काय करायचं, शेवगा हा कडू असावा, शेवगा हा गावठी असावा, कडू असावा. बागेमध्ये लावलेले आता नवीन व्हरायटीचे आलेले शेवगे नसावेत. तर कडू शेवग्याच्या पाल्याचा धूर तुम्ही जर दिला वेडा झालेल्या पेशंटला, तर वेडा झालेला माणूस पूर्णपणे बरा होतोय. काय करायचंय, बाजेवरती उलटा झोपवायचे, वरतून घोंगडे किंवा चादर टाकायचे, खालतून धूर करायचे. त्याच्या नाका, डोळ्यामध्ये, तोंडामध्ये धूर गेला पाहिजे. धूर गेला असे 5-7 दिवस केल्यानंतर तो एकच दिवस हा उपाय करायचे, म्हणजे 1 वेळा उपाय करायचे. 5 दिवस उपाय करायचे. 5 दिवसामध्ये वेडा झालेला माणूस पूर्णपणे बरा होतो. हा उपाय तुम्ही करून बघा आणि मग कमेंट करा. चला, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.